हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे पीटी, दॅट इज पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पीटी म्हणजेच काय, वेल नोन शब्द आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. तर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर शिकायच्या आधी तुम्हाला मी त्याचे सर्किट डायग्राम किंवा कन्स्ट्रक्शन डायग्राम दाखवतो. आता हे बघा, दिस इज द पीटी. हे काय आहे, आपली पीटी आहे. हे जी प्रायमरी वाइंडिंग आहे, हे काय आहे, त्याची प्रायमरी वाइंडिंग आहे. ही त्याची सेकंडरी वाइंडिंग आहे. ही काय आहे, त्याची सेकंडरी वाइंडिंग आहे. हा इथं लोड कनेक्ट केलेला आहे. इथं काय आहे, लोड कनेक्ट केलेलं आहे. जनरली पीटी बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की सेकंडरी साईडला टर्न्स कसे आहेत, कमी आहेत. कशापेक्षा, प्रायमरी साईडपेक्षा. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की पीटी हे ऑलवेज काय आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हे डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. ही प्रायमरी वाइंडिंग आणि ही सेकंडरी वाइंडिंग. ज्यावेळी आपण करंट ट्रान्सफॉर्मर बघत होतो, करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये कसं होतं, कनेक्शन सिरीजमध्ये होतं. करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये कनेक्शन्स कसं होतं, छोटासा डिफरन्स घेऊ आधी. करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये कनेक्शन्स कसं होतं, सिरीजमध्ये होतं. कसं होतं, सिरीजमध्ये. आणि ह्यामध्ये कसं आहे, पीटीमध्ये पॅरलर आहे. कनेक्शन कसं आहे, पॅरलर आहे. हे आपण लास्टला पण बघूच आपण. पण आता स्टार्ट करू आपण पीटी. आता पीटी म्हणजे काय, दीज आर यूज्ड फॉर एनरायझिंग द रिलेज. आता पहिल्यांदा यूज बघून मग स्टार्ट करू. दीज आर, माझ्यावर तुम्ही नोट्स लिहत करा किंवा स्क्रीनशॉट काढून घेत चला. दीज आर यूज्ड फॉर एनरायझिंग रिलेज. म्हणजे जे रिलेज वगैरे असतात ते एनराइज करायला यूज केले जातात. आता हे कसं असतं, तर हे जे प्रायमरी साईड असते ते व्हेरी हाय व्होल्टेज अप टू 138 kV किंवा त्याच्यापेक्षा जास्त केवीला हे एनराइज केलेलं असतं. आणि जे सेकंडरी साईड असते हे 110 व्होल्टला यूज केले जाते. हे स्टँडर्ड व्होल्टेज किती आहे, 110 व्होल्ट. हे सेकंडरीचं आहे. आणि प्रायमरीला 138 kV किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतं. त्यासाठी हे काय केलं जातं, स्टँडर्ड आहे 110. सिटीचं कसं आहे, सिटीचं 5 एम्पियर सेकंडरीचं आहे. आणि पीटीचं सेकंडरीचं व्होल्टेज किती आहे, 110 व्होल्ट. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मग हे कशासाठी यूज केलं जातं, these are used for energizing the relay. These are used for energizing the relay. PT operates on the same principle of the transformer. म्हणजे जे ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल आहे तेच काय आहे, पीटीचं आहे तेच काय आहे, सीटीचं आहे तेच काय आहे. 3 फेज वाइंडिंग, 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं आहे तेच कशाचं आहे, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचं आहे तेच. सगळ्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल सेम आहे. प्रिन्सिपली ते सगळे काय आहे, सेम आहे. फक्त फरक कशात येतो, कन्स्ट्रक्शनली दे आर डिफरंट. कन्स्ट्रक्शनली दे आर डिफरंट. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, पीटी ऑलवेज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. पीटी ऑलवेज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप डाऊन असल्यामुळं काय होतं आपल्याला, N2 लेस दॅन N1. N2 लेस दॅन N1. पण एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवायची आहे की आता आपण म्हणतो की हा काय आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हा आहे 100% आहे. स्टेप डाऊन असेल तर काय असतं, सेकंडरीचा करंट काय असतो, जास्त असतो. पण ह्यामध्ये तसं नाही. करंट काय असतो, लो रेंजचा करंट असतो. ह्याचा काय असतो, करंट लो रेंजचा करंट असतो. मग आता हा लो रेंजचा करंट असल्यामुळं ह्यात सगळ्यात IMP पॉईंट तुम्ही लिहून ठेवा. बऱ्याचशाच एक्झामला विचारला जातो की पीटी ऑलवेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर असतो. पीटी ऑलवेज अ शेल टाईप ट्रान्सफॉर्मरच असतो. पीटी ऑलवेज अँड ऑलवेज काय आहे, शेल टाईप ट्रान्सफॉर्मरच असतो. विथ हाय डिग्री ॲक्युरेसी. विथ हाय डिग्री ॲक्युरेसी. विथ हाय डिग्री ऑफ
ॲक्युरेसी. पण हे गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून ठेवा. PT ऑलवेज अँड ऑलवेज अ शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. इथं बघा ह्याचं इनपुट व्होल्टेज किती असतं, मगाशीच बघितलं 100 kV अँड अबाव असतं, 100 kV अँड अबाव असतं, पण कनेक्टेड अक्रॉस द लोड. आणि सेकंडरी साईड आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरच्या त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. काय बघितलं आहे तर हे जी सेकंडरी कुठलीही असू दे, CT असू दे किंवा PT असू दे, हे जी सेकंडरी साईड काय केलेली असते, ऑलवेज ग्राउंडेड, ऑलवेज ग्राउंडेड. याची सेकंडरी साईड काय केलेली असते, ऑलवेज ग्राउंड केलेली असते. आता ह्याचं कूलिंग सिस्टीम कसं आहे बघा. कूलिंग, हे कूलिंग इतकंसं इम्पॉर्टंट नाही, पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे तर बघा, अप टू 5 किलो प्रायमरी साईड असेल तर ह्याला ड्राय टाईप कूलिंग असतं, ड्राय टाईप. ओके, हा पहिला झाला. परत काय आहे, 5 kV टू 110 kV असेल तर ड्राय किंवा ऑइल इमर्स्ड, ड्राय किंवा ऑइल इमर्स्ड टाईप असतं. आता हे डिपेंड्स आहे सिच्युएशनवर. आणि तिसरं काय आहे, 100 kV अँड अबव असेल तर ऑइल इमर्स्डच असतं. हे काय असतं, ऑइल इमर्स्ड असतं. आता बघा, हे झालं कूलिंग सिस्टीमसाठी. नो हेवी करंट म्हणजे काय आहे, जरी हा स्टेप डाऊन मागच्या वेळी बघितला आपण, जरी हा स्टेप डाऊन असेल, जरी हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तरी काय असतं, नो हेवी करंट आर फ्लो इन सेकंडरी, नो हेवी करंट आर फ्लो इन द सेकंडरी. हा बेसिक डिफरन्स आहे. हे काय आहे, दिस इज बेसिक डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्मर अँड PT. दिस इज बेसिक डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्मर अँड PT. म्हणजेच आपल्याला ह्याच्यावरून काय म्हणता येईल तर PT इज नथिंग बट आवर ट्रान्सफॉर्मर बट ऑपरेट इन नो लोड. म्हणजे PT म्हणजेच काय असतो, आपला ट्रान्सफॉर्मरच असतो बट ऑपरेट ऑन नो लोड. नो लोड का म्हटलेलं आहे तर ह्याचं बघा, नो हेवी करंट आर फ्लो इन द सेकंडरी. म्हणजे आपण काय म्हणतो, हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तर सेकंडरीचा करंट काय असतो, जास्त असतो. पण ह्याचा सेकंडरीचा करंट जास्त आहे का, नाही. म्हणजेच PT म्हणजेच काय, आपला ट्रान्सफॉर्मर आहे, पण तो कसा आहे, ऑलवेज ऑपरेट ऑन नो लोड, ऑलवेज ऑपरेट ऑन नो लोड. आता ह्याचं बघा, फॉर रिड्युसिंग द स्ट्रेस इन इन्सुलेशन, म्हणजे आता इनपुट साईडला, याच्या इनपुट साईडला 138 kV अँड अबाव असतो लोड. 138 kV अबाव हा जा लोड जातो. मग हे आपल्याला माहीत आहे, इन्सुलेशन डिपेंड्स ऑन कशावर आहे, पीक व्होल्टेज असतं. हा साधा फॉर्म्युला आहे, एक बेसिक फॅक्ट आहे की इन्सुलेशन कशावर असतं, पीक व्होल्टेज. आता हे तर आपण बघितलं की 138 आणि त्याच्यापेक्षा जास्त kV मध्ये असतं. तर ह्यावेळी काय केलेलं असतं, तर हे स्ट्रेसिंग केलेलं आहे. म्हणजे हे 33 kV ला असेल, हे 33 kV ला आहे आणि हे अबाव 33 kV इन अबाव, आणि हे काय आहे अप टू 33 kV. हे प्रायमरी साईडचं जे वाइंडिंग आहे त्याचे असे सेक्शन्स केले जातात. हे जे काय केले जातात, असे सेक्शन्स पाडले जातात, सेक्शनलाइज्ड केलं जातं, जेणेकरून काय करता येईल, इझिली ते काय करता येईल, इन्सुलेट करता येईल. बघा इथं
म्हणजे आपण काय करतो, एका थाटलीत जर भात असेल आणि जास्त गरम असेल तर तो काय करतो, आपण फोडतो असा भात, जेणेकरून वाफ बाहेर जाते आणि भात काय होऊ शकतो, गार होऊ शकतो, थंड होऊ शकतो. तसंच इथं जे वाइंडिंग आहे ते काय केलेलं असतं, सेशनलायझड केलेलं असतं, जेणेकरून हे जे इन्सुलेशनचा ट्रेस आहे तो कमी केला जातो. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. ओके. आता नेक्स्ट काय आहे याचं, तर ह्याच्या ग्राउंडिंग बरोबरच काय केलेलं असतं, ते बोथ द वाइंडिंग्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम फ्यूजनं सुद्धा प्रोटेक्शन केलेलं आहे. त्या फ्यूजचं नाव काय असतंय, तर कार्ट्रेज फ्यूज या ठिकाणी यूज केली जाते. तर ही अशी आपण बघितली पीटीची माहिती. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं आहे की पीटीला कोणता ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. मराठीत लिहितो, कोणता ट्रान्सफॉर्मरचा टाईप यूज केला जातो. परत पीटी सेकंडरीला करंट हेवी असतो का और नो लोड असतो, कमेंटमध्ये लिहायचं आहे तुम्ही आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर and subscribe the Electro Crux YouTube channel. Thank you.